बेसनाचे मस्त रवाळ आणि दाणेदार लाडू कसे बनवायचे ते आम्ही बघतोय। हे बेसनाचे लाडू अतिशय रवाळ आणि दाणेदार होतात आणि ही रेसिपी करायला खूपच सोपी आहे। मी इथे एका पॅनमध्ये 2 कप बेसन घेतलं आहे। तर या बेसनाला 10 मिनटासाठी छान भाजून घ्यायचं आहे मीडियम हीटवर। हे बेसन 10 मिनटासाठी मीडियम हीटवर नीट भाजून घ्यायचं, जेणेकरून आपले लाडू खूपच रवाळ आणि दाणेदार होतात। या बेसनाला एक छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। 10 मिनटं भाजून झाल्यावर या बेसनाला एक छान सुगंध येतो आणि ते एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं। त्यात आता 1 कप दूध घालायचं आणि 1 मिनटासाठी छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपलं बेसन आणि दूध ह्याचं मिश्रण नीट एकजीव होतं। आता एका पॅनमध्ये 1 कप साखर आणि पाव वाटी पाणी घालून त्या मिश्रणाला 5 मिनटासाठी नीट हलवत राहायचं आहे। या मिश्रणाला लो हीटवरच ढवळून घ्यायचं, जेणेकरून आपली जी साखर असते ती कॅरेमलाइज्ड होत नाही, त्यामुळे आपला पाक पांढरा शुभ्र राहतो। बरोबर 5 मिनटानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घालून 2 ते 3 वेळा मिक्स करायचं आणि गॅस बंद करून 1 मिनटासाठी चमच्याने चांगलं हलवत राहायचं। तर इथं तुम्ही बघू शकता साखरेचा छान बुरा झालेला आहे। तर बुरा थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे मस्त अशी पावडर होते। त्यानंतर आता एका मोठ्या कढईमध्ये अर्धा कप तूप घालायचं। त्यामध्ये बेसन आणि दुधाच्या मिश्रणाला या तुपामध्ये नीट परतून घ्यायचं। या मिश्रणाला लो टू मीडियम हीटवर 20 ते 25 मिनटं छान भाजून घ्यायचं। 25 मिनटानंतर तुम्ही बघू शकता या मिश्रणाचं टेक्स्चर एकदम परफेक्ट आलेलं आहे। शेवटी इथं थोडे काजू, थोडे बदाम आणि थोडे पिस्त्याचे तुकडे, पाव चमचा वेलची पावडर घालून नीट हलवून घ्यायचं। आता या मिश्रणाला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे। हे मिश्रण कोमट असताना यामध्ये साखरेचा बुरा घालायचा आणि हलक्या हाताने नीट मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण नीट मिक्स झाल्यानंतर ह्याचे लाडू करायचे। या मिश्रणाला हलक्या हाताने नीट दाबून घ्यायचं, जेणेकरून आपला लाडू पटकन होतो। तुम्ही बघू शकता आपला बेसन लाडू परफेक्ट गोल आणि अजिबात तुपकट नाही असा झाला आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।